त्याचबरोबर स्वप्नील, सागर, भावेश, सोहम, ओम. तर आपण या सगळ्यांना सन्मानित करणार आहोत. तर बघा इथेचे सगळे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे हितेश. हे मित्रप्रेम आहे आणि बघा पाहुणे 2 झालेले आहेत पण त्याचे मित्र त्याच्या सोबतीला आहेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्याच्या पप्पांनी स्पर्धा आयोजित केलेली आहेत आणि पप्पांच्या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या मित्रांना इन्व्हाइट केले. तर या सगळ्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर भरपूर संख्येने ही सगळी मुलं आपण बघतायत. ते मला वाटतं 12, 13, 14 वयोगटातील सगळी ही मित्र असतील, मित्रमंडळी असतील. आपल्या लाडक्या हितेशच्या या सगळ्या मित्रांचा आपण सन्मान करूया. सगळ्यांचा सन्मान आपण करतोय. त्यामध्ये ओम आहे, सोहम आहे, स्वप्नील आहे, सागर आहे, भावेश आहे, गौरांग देखील आहे मला वाटतं. या सगळ्या लहान मित्रांचा आमच्या हितेशच्या आम्ही मनापासून स्वागत करतोय. आपण इतक्या उशिरापर्यंत रात्र झालेले 1:15 होऊन गेले तरी सुद्धा हे सगळेजण हितेशच्या आग्रहास्तव या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आणि एक सुंदर क्षणचित्र आपण फोटोच्या माध्यमातून ते कैद करतात कॅमेऱ्यामध्ये. वेलकम. आपण बोलूया मॅचच्या दिशेने. मैदानावरती सामना सुरू होतोय. आजच्या रात्रीतील हा सामना क्रमांक आपण 9वा बघतोय. जय बजरंग बावळे बी वर्सेस जय ताडोबा कळंबमध्ये. टॉस जय ताडोबा कळंबने जिंकलेलं आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केले जय बजरंग बावळे बीला बॅटिंगसाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. ओपनर्स मैदानामध्ये दाखल झालेले आपण बघतायत. त्या ठिकाणी सूरज आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचचा योगेश बालेकर मागच्या मॅचचा हिरो आहे ज्याने अर्धशतक आजच्या रात्रीमधलं झळकावलं. तो योगेश बालेकर. स्टॅकिंग इनला सूरज केणे. पहिल्या मॅचमध्ये सूरज लवकर बाद झाला होता पण योगेशने ती कमी कुठेही जाणू दिली नाही. योगेशने जबरदस्त बॅटिंग केली. बॉलिंग मार्क होता ठिकाणी पंकज. ओहो बॅटची एज घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पार येतोय पहिल्याच बॉलवरती. हा चौकार. बॉल बॅटची एज फाईन लेगची सीमारेषा ओलांडली. 4 धावा आल्यात. ओ शॉट ऑफ प्ले यावेळेस पूल केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पार सलग दुसरा येणारा हा चौकार. फिल्डिंग तर लावले पण फिल्डिंगच्या वरून खेळतात. इनफिल्डच्या वरून खेळतात. आणखीन एक तडाखा त्या दिशेने. सेम रिझल्ट सलग तिसरा चौकार. यांच्या असंख्य आठवणी आपल्या हृदयात आहेत पण मैदानावरती पुन्हा एकदा ओहो यावेळेस संपर्क नाही आहे. 3 चेंडू 3 चौकार आले. त्यानंतर पंकजचं एक कमबॅक. चौथा चेंडू डॉट. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती. मागच्या मॅचमध्ये पंकज मॅन ऑफ द मॅच होता. कळंब संघाने फार मोठा उलटफेर केलाय. ज्या संघाचं कौतुक सगळेजण करतात. रातो के कातिल RCC फेट संघाला पराभूत करून या स्पर्धेमध्ये फार मोठा उलटफेर कळंबने केलेला आहे. आणि खेन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. मागचे 3 चेंडू आपण सुरुवातीचे बघितले ते खरं अगदी पुढ्यात दिले होते. रडारमध्ये दिले होते. शॉर्ट ऑफ लेंथही होते पण हे 2 चेंडू घुडलेतवरनं टॉस केल्यात. ऑफ स्टंपवरती ठेवलेले आहे. थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आल्यात. 3 चेंडू 3 चौकार 12 धावा. धावफलकावरती धावसंख्या
स्थिरावलेली. ऑन साइडला पुन्हा एकदा जणू का बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा 7-12 आपल्या नावावरती केलाय की काय. आणि हा चौथा चौकार या ओव्हर मधला आपण बघतोय. षटक पहिलं संपलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 16. ॲक्शन रिप्ले मध्ये आम्हाला दाखवतात त्या ठिकाणी प्रशांत पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. आमचे ऑनलाईन स्कोरर हर्षद बोपी देखील त्या ठिकाणी आहेत. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी जे काम करत आहेत आदित्य कडव, सूरज झुळे, तन्मय, अनिकेत, ही सगळी टीम काम करते. खरं तर गौरव सावंत यांची आठवण आम्हाला नेहमी येते. www.tenniscricket.in या चॅनेलला ज्यांनी खऱ्या अर्थाने मोठं केले या विभागामध्ये ते म्हणजे गौरव सावंत. आणि देशातील पहिली वाहिनी कुठली असेल तर www.tenniscricket.in. 2013ला 10x10च्या खोलीमध्ये संतोष नाणेकरांनी एक स्वप्न बघितलं की टेनिस बॉल क्रिकेटला साता समुद्रापलीकडे कसं नेता येईल. त्यासाठी या तरुणाने काम सुरू केलं, वेबसाईट सुरू केली. त्यानंतर लाईव्हला सुरुवात झाली 2013मध्ये. आज या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक चॅनेल्स दरवर्षी लॉन्च होतात, पण ज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात कुणी केली असेल तर ते संतोष नाणेकर आहेत. www.tenniscricket.in ही पहिली वाहिनी होती. आणि त्यानंतर आपण बघतायत त्याचीच ही एक ओहो स्विच हिट. इथून मात्र जणू का मागच्या इनिंगची सुरुवात इथून पुन्हा एकदा करताना योगेश भालेकरने ठोकलाय हा चौकार. धावा आल्यात आणि 20 धावा या 5 चौकाराच्या मदतीने आलेले आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एफर्ट्स खूप चांगले होते. विकेट किपर नो बॉल. ओव्हर स्टेपिंग आहे बहुतेक. फुटफॉल्ट नो अंपायरने सांगितलेलं आहे. आणि बघा आमचे अंपायर किती जबरदस्त काम करतायत. कुणाल पेंडकर एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष बदलापूरचं क्रिकेट ग्रामीणचं गाजवलं. ओपनच्या माध्यमातून एक कुणालने भरपूर स्पर्धा गाजवलेल्या आहेत. त्याचबरोबर आमचे DK कुणाल भोईर आहेत, आमचे विष्णू सर आहेत. ऑन साइडला टर्न केला, फिल्डर आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ एक धाव मिळेल. टेक्निक खूप चांगलं आहे. आपण योगेशचं जर बघितलं तर मला सोनारपाड्याच्या योगेशची आठवण आली. त्याचंही तंत्र अशाच पद्धतीने आणि कॅल्क्युलेट क्रिकेट योगेश पाटीलही सोनारपाडा संघासाठी खेळतोय आणि तशाच पद्धतीची बॅटिंग पावय बी संघासाठी आपण योगेश याची आपण बघतोय. योगेश भालेकर एक चांगली पार्टनरशिप. मागच्या मॅचमध्ये सूरज लवकर बाद झाला, पण आता मात्र तो स्थिरावलाय. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 4 चौकार आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22 आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी बॉलर्स. योगेश टू सूरज. उंच गेला, लांब किती जाईल बघूया. गेलाय का लांब? आणि हो, अंपायरने सांगितला इट्स अ सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. दुसऱ्या बाजूला मितेश धुळे यांचं कौतुक गुण गौरव करत असताना आमचे DJ निलेश. का तर आम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघतो की समालोचकांनाही पारितोषिक दिलं जातं, कॅश प्राईज दिली जाते, पण अंपायर, स्कोरर, DJ या सगळ्यांचा विचार करणारी व्यक्ती फार कमी असते. या ठिकाणी आपण बघतायत काय घडलंय. सोप्पा झेल ड्रॉप झालाय, जीवनदान दिले सूरजला. आज सूरज रात्री जर इथे चमकला, इथे तळपला तर कळंब संघासाठी खूप घातक ठरू शकतो. त्याचे तेज अत्यंत घातक आहेत आणि त्याला जीवनदान एक सोप्पा झेल आपण बघतोय ड्रॉप झालाय. हातातून ओला साबण कसा निसटतो तसा चेंडू निसटला आणि जीवनदान मिळालंय सूरजला. 28 धावा धावफलकावरती. हो हो हो, यावेळेस मात्र फिल्डरच्या वरून तो झेल पकडला असता तर षटकार बघायला मिळाला नसता. षटकार.
नवीनच आहे का जुनं आहे अंपायर? नवीन आहे ना. कधीही चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल. तर निव्याचे चेंडू आहे आणि चॉईस बॉल नाही आहे. तर निव्याचे चेंडू वापरले गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी कॅप्टनचा वापर होतो, टॅनिकचा वापर होतोय. पूर्वी MRI खन्ना हॅडलीचे चेंडू प्रचंड प्रमाणात चालायचे. आता मात्र काळ बदलला. सिक्सर सुप्रीमो आला, 70 आला. प्रत्येकजण वेगवेगळी कंपनी वापरत असतो. कॅप्टनचे बॉल अधिक जास्त लांब जातात असा समज आहे. निव्या त्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर हा देखील चांगला चेंडू. आकाराने काही जण म्हणतात की निव्या थोडासा मोठा असतो. तर प्रत्येक चेंडूची एक वेगळी खासियत आहे. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील लाऊड झालाय पंचांवर. या अपीलचा अजिबात परिणाम झाला नाही आणि धावसंख्या आपण बघतोय दुसऱ्या षटकाच्या अंती एकूण झाले 34. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या एकूण आपण बघितलं तर आम्हाला आमचे स्कोरच सांगतील 16 आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर धावा एकूण आले ते 18. म्हणजे धावांची गती 17.00 प्रति ओव्हर मागे. धावांची गती अत्यंत चांगली आहे. हेल्दी रन रेट आहे. प्रेक्षक बघा अजूनही भरपूर संख्येने या ठिकाणी दिसत आहेत. प्रेक्षकांना माहिती आहे अंतिम ही रात्र आणि त्यामुळे अनेक जण काही जण असतील आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, पण काही जण ज्यांना खरं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे या ठिकाणी ते थांबलेले आहेत. भरपूर संख्येने यूट्यूबच्या माध्यमातून हे प्रेक्षक घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ज्यांना इथे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी घर बसल्या आपण नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवतोय. अत्यंत सुंदर स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. अनेक प्रश्न आपल्याला पडले होते की कोण चॅम्पियन होणार, कोण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचा विजेता होईल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पहाटेपर्यंत मिळतील या शंका नाही. चेंज द गेम वडोली बी देखील जबरदस्त 2 सामने जिंकून पुढे सरकलेले आहे. काल जय जलेश्वर वाडेकर संघाची अफलातून कामगिरी आपण बघितली. इनगाव संघाने टॉप 5 मध्ये जागा बनवलेली आहे. त्यामुळे बघूया आता पुढच्या लढती कशा असतील. यातून जो विजेता असेल तो चेंज द गेम वडोली बीशी फाईट करेल. बॉलिंग मार्क तयार त्या ठिकाणी आकाश. ओहो जागेवरनच या ठिकाणी पाठवलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड सिक्सर. चे 89वा षटकार होता आपण बघताय. 40 धावा धावफलकावरती. खूप जबरदस्त स्थिती. एकही विकेट नाही. 40 धावांची अतूट पार्टनरशिप, अभेद्य पार्टनरशिप. त्यामध्ये आणखीन 6 धावा ऍड होतील आणि हो झाल्यात 46 धावा धावफलकावरती. आरिव 11 या नावाने संघ खेळतोय. आरिव महेश धुळे मॅडी यांचे सुपुत्र आहेत आणि मॅडीचा संघ जबरदस्त खेळतोय. त्यामुळे मॅडीच्या चेहऱ्यावरती तो आनंद ओसंडून वाहताना दिसतोय मला. पॅकरचा असंच असतं, संघ चांगला खेळला का आनंद होतो आणि असं नाही, खेळ आहे शेवटी. चांगला खेळ झाला तर कौतुक होतं. फक्त मॅडीच नाही प्रत्येकजण कौतुक करेल. हा खेळ सुखदुःखाने भरलेला आहे. या खेळामध्ये भावनांची गुंतवणूक प्रचंड असते. हा खेळ तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आणतो. हा खेळ तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दुःखही आणतो. हा खेळ तुम्हाला नाचायला भाग पाडतो. हा खेळ तुम्हाला कधी कधी हतबल होण्यासाठी मजबूर करतो. बॅटचेस मागे गेला, लॉंग स्टॉपच्या दिशेने निघालाच होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ एक धाव या दरम्यान मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते जाऊन पोहोचले 47 धावा. तर सलग 3 षटकार ठोकल्यास आरिव मॅडी धुळे याचकडून 1111 रुपये. क्या बात आहे मॅडी. मॅडी आमचा 2013ला स्कोरर होता. त्यानंतर 2014 पासून हळूहळू कॉमेंट्री करायला लागला. आता तो अध्यक्षही झालाय कॉमेंटेटर संघटनेचा बदलापूरच्या. आता तो आयोजकाच्या भूमिकेत असतो. तर अनेक भूमिका त्याच्या आम्ही सातत्याने बघतोय आणि आता मॅडीशिवाय पर्याय नाही राहिला बदलापूरमध्ये.
हो यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सूरज केणे. चौक कतोरे साहेब कार्यकुशल कार्य सम्राट आमदार 5 टर्म जे आमदार आहेत. हो यावेळेस बॅटच्या टोवरती लागलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण बघता क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. आणि या दरम्यान आपण बघता एक धावसंख्या धावफलकावरती 52 धावा झाल्या. धावांची गती काय थांबायला तयार नाहीये. ही पार्टनरशिप अतूट अबाधित अभेद्य पार्टनरशिप. या पार्टनरशिपसाठी टाळायला काय हरकत नाहीये, कारण 52 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी अशा संघाविरुद्ध ज्या संघाने RCC फेड संघाला पराभूत केले. पण तोच संघ मैदानावरती आपण बघतायत कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय, कारण मैदानावरती भावळे बी सारखा ताकदवर संघ खेळतोय. बी ज्या ज्या संघाच्या पुढे आहे त्या संघाची कामगिरी A1 झालेली आपण बघितले. मग चेंज द गेम वडवली बी घ्या, गोरसई बी घ्या, गोटेकर बी घ्या. पूर्वी वाखन बी संघ देखील अशाच पद्धतीने खेळायचा आणि बी पुढे लागल्यानंतर आपण म्हणतो की हा दुसरा संघ आहे. पण कामगिरी ही A1 क्वालिटीची आपण बघतात या संघाची. 52 धावा झाल्यात, 3 षटकं झाले आहेत. आणि बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत या मैदानावरती भावे बी संघासाठी. ही पार्टनरशिप ब्रेक होईल का हा देखील प्रश्न आहे. पण मैदानावरती कळंब संघाला काहीतरी करावं लागेल, कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये जे घडलं नाही ते अखेरच्या ओव्हरमध्ये घडेल का, धावसंख्येवरती अंकुश लावण्यात येईल का प्रश्न आहे. पण बघूया ज्या पद्धतीने दोन्ही बॅटरी खेळत आहेत, दोघेही खूप जबरदस्त फ्लोमध्ये खेळत आहेत, खूप चांगल्या टचमध्ये आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण योगेशची अर्धशतकीय विस्फोट खेळी बघितली. आता दुसऱ्या बाजूने सूरज हे बॅटिंग करतोय, समोरच्या दिशेने खेळत आहेत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालंय पण एकच जाऊन मिळेल. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघताय पंकज या ठिकाणी बघ धीरज आहे. पंकजने पहिले षटक हाताळलं होतं. पंकज पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. सातत्य खेळामधलं टिकवणं इतकं सोपं काम नसतं. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली कळंब संघाची. गोलंदाजी अप्रतिम राहिली. ओ पूल केलाय गॅप मधून चेंडू पहिल्या डब्यात सीमारेषा ओलांडतोय. चेंडू गेला डगआउटच्या दिशेने आणि या 4 धावेने धावसंख्येला मिळतोय आकार. 235वा हा चौकार आपण या स्पर्धेचा बघतोय आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 57 धावा झालेले आहेत. खूप जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. योगेश ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगला चेंडू होता, बॅट आणि बॅटच्या मध्ये होता, समोरच्या दिशेने खेळण्यास प्रवृत्त केलं. फुटवर्कची परीक्षा घेणारा हा चेंडू होता योगेशच्या. पण योगेशचं टेक्निक अत्यंत चांगलं आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं ऑफसाईडला सुंदर कव्हर ड्राईव्ह त्याने दाखवले, त्याचबरोबर स्क्वेअर कटचे अप्रतिम पटके दाखवले, त्याने हुक दाखवले, त्याने पूलचे पटके दाखवले. त्याच्या बॅटमधून आपण ऑन ड्राईव्ह देखील बघितलंय आणि मेरिटवरती खेळतोय. जसा चेंडू तशा पद्धतीने त्याची बॅटिंग होताना आपण बघतोय. हा चेंडू फुल लेन समोरून उसळलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की विकेटवरची धूळ देखील उडलेली आहे. आणि विकेट कॉन्क्रीटची विकेट आहे. खरं तर भिवंडी तालुक्याला कॉन्क्रीट विकेटची परंपरा फार पूर्वीपासून लाभलेली आहे. त्यामुळे कॉन्क्रीटवरती भिवंडीचे संघ अत्यंत घातक सिद्ध होताना आपण कित्येकदा बघितलेले आहे. ऑफस्टंपमध्ये हा चेंडू वाईट बॉलचा इशारा अंपायर करतात. वाईटच्या आधाराने एक धाव या ठिकाणी येईल. 59 धावा झाल्यात. अखेरचं षटक प्रगतीपथावरती आहे. बघूया एकूण टार्गेट किती धावसंख्येचं सेट करतायत. एकही विकेट गमावलेला नाहीये. हा चेंडू सरळ, पण बघा पुन्हा एकदा अंपायर सांगतात वाईट बॉल. आमचे सचिन धुळे जबरदस्त क्षेत्ररक्षक, जय हनुमान जोविलीचे, जोविली संघाची दहशत प्रत्येकाला माहिती आहे. पण मगाशी चर्चा झाली की काही आमच्याकडे तरुण खेळाडू येत नाहीत, नवीन खेळाडू येणं गरजेचं आहे. तुमची दहशत तुम्हाला कायम ठेवायची असेल तर नवीन नवीन खेळाडू येणं गरजेचं आहे. नवीन जुन्याचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं तेव्हा ती दहशत तुम्हाला कायम ठेवता येते. कारण शेवटी किती वर्ष खेळणार. मी बघतोय 2013-14 पासून आमचे सगळे हे खेळाडू माई सातत्याने ही जबाबदारी घेतोय. करण धुळे सलामीला येऊन चांगला दावा करतोय. अनेक खेळाडू आहे जे सातत्याने ही जबाबदारी घेण्याचा, विवेक गायकवाड असतील, कल्पेश असेल, भरपूर वर्ष खेळत आहेत. हा चेंडू यावेळेस मागे येतोय. त्या ठिकाणी विकेट किपरला चेंडू गॅदर करता आला नाही.
एक धाव लेगबायच्या रूपाने या ठिकाणी येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झालेली ती म्हणजे 60. एकही विकेट न गमावता धावा झाल्यात 61. किती झाल्यात? 61 झाल्यात. पार्टनरशिप अतूट राहिली, अबाधित राहिली, अभेद्य राहिली आहे. कुठल्याही गोलंदाजाला कळमच्या या दोघांना आउट करता आलं नाही. त्यामुळे ही पार्टनरशिप शेवटपर्यंत हे दोघे बॅट्समन नाबाद. 61 धावा केल्यात. दोघांच्या वैयक्तिक धावसंख्या किती आहेत आम्हाला आमचे स्कोरर सांगतील. स्कोरर थोडेसे आमचे नवीनच आहेत, टोटल मारायला थोडा वेळ लागेल, पण आमचे जे डिजिटल स्कोरर सांगतात योगेशने केल्यात 23. 9 बॉलमध्ये 23 केल्यात योगेशने. त्याचबरोबर 16 चेंडू 34 केल्यात सूरज खेडेने. क्या बात आहे, वेल प्लेड, अभिनंदन. नक्कीच या दोघी बॅट्समनचं आपण करूया. आणि संघाचे पुरस्कार ते आमचे मॅडी यांच्या सुपुत्राच्या नावाने, आरिवच्या नावाने हा संघ खेळतोय. चांगली कामगिरी झाली, पण बघूया खेळाचं दुसरं सत्र कसं असेल. दुसऱ्या सत्रामध्ये क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती काय घडतंय, काय बिघडतं, जेव्हा पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. एका बाजूला कळंब संघाला करायचे दावा 62, दुसऱ्या बाजूला 62 संरक्षण करायचं. खेळाचं दुसरं सत्र कसं असेल या ऐकूया आपण. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समधून प्रथमेश ठाकूर, जो आवाज नेतुली गावचा आहे, कल्याणचा आवाज आहे, ज्या आवाजाने फार कमी वयामध्ये समालोचक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली, गरुड झेप घेतली, जो आवाज सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकतो, तो आवाज म्हणजे प्रथमेश ठाकूर यांचा. आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. ज्या कलम संघाने खरं तर मोठी उलटफेर केली, आमचे बंधुतुल्य मित्र सुशांत म्हात्रे बाबाले यांच्या देखील शुभेच्छा बाबाले संघाला येतात. मोस्ट वेलकम युवा उद्योजक तथा बाबाले ब संघावरती नेहमी ज्यांचं प्रेम राहिलंय, आमचे बंधुतुल्य मित्र सुशांत म्हात्रे बाबाळे यांच्या माध्यमातून बाबाळे ब संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं स्वागत. 62 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस कहीं पर निगाह कहीं पर निशाणा, पण धावा मात्र मिळतात, त्या गोष्टीला फार महत्व आहे. दरम्यान धावा संख्या मात्र धावा फलकावरती आपण पाहिली तर 3.
3 ऑन बोर्ड. डाव संपला पहिला डाव. अखेरीस आपण पाहिली तुफानी बॅटिंग. खरं तर मॅडी धुले यांच्या चिरंजीवाच्या नावानं संघ मैदानामध्ये खेळतोय. शॉट पॉइंट लेग मध्ये कॅच कंप्लीट. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. कलम संघाला मोठा धक्का लागलाय. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा आल्या होत्या. हुक करायचा होता, अयशस्वी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन, पहिला धक्का. ते आपण व्यासपीठावरती या. आमचे बंधू खरतर अगदी लहान वयापासून एकत्रित एका शाळेत शिकणं जरूर झालं आमचं, पण त्यानंतर तुम्ही पाहतात मैत्रीमध्ये कुठे खंड आली नाही. या सुशांत म्हात्रे बाबाळे आपण आमचा व्यासपीठावरती या. स्वागत आपलं. ओ फटका चांगला समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी धाव 1 मात्र अंकित केली जाईल. धाव संख्या 4. विनोद पाटील सर, जबरदस्त आवाज त्यांचा तुम्ही ऐकता त्या स्पर्धेमध्ये. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर भगवानजी धुळे साहेबांच्या वतीने 2000. बॉल तयार. वेगवान फोर्स केलाय. इनफिल्डच्या वर न उडवलाय. हा बॉल चला डीप कवर सीमारेषेच्या बाहेर. आडा बल्ला. चला यहां पर कमर के ऊपर से 6 रन. आमदार म्हणून ज्यांची दमदार ओळख राहिली आहे, कार्यसम्राट कार्यकुशल किसनजी कथोरे साहेबांचं संगीत आपण ऐकत आहात. पुन्हा एकदा बॉल उंच हवेमध्ये मुक्त संचार करत असताना डीप कव्हरचा क्षेत्रामध्ये चेंडू थांबवण्यामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होते, पण नाही, अपयश हाती आलंय. हा बॉल देखील कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावर तिसऱ्या टप्प्यावरती सीमापलीकडे चौकार. आमचा मुरबाडचे आमदार नाव गाजक किसन कथोरे साहेब, परमनंट आमदार म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली. किसनजी कथोरे साहेब मागासवर्गीय कल्याण समिती अध्यक्ष तथा मुरबाड विधानसभा मतदारसंघ दमदार आमदार, कार्यसम्राट, कार्यकुशल, जनतेचे आवडीचे आमदार. 1 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटका अखेरीस 14 धावा. धावफलकावरती टार्गेट आपण पाहिलं तर पाटला करायचा 62चा 14 तर लागलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग सूरजच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, बट सूरजला 1 विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. बॉलिंग मार्कवरती योगेशला स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय पहिल्या मॅच मध्ये. खोला टाकण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट यॉर्कर एक्झिस्ट. येस, डेफिनेटली योगेशने सांगितलंय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. डीके, एक्झॅक्टली तुम्ही हेडसेट यूज करतात का? नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, त्यामुळे मला तर वाटतंय ज्या बॅटरीच्या बॅटला एज वगैरे लागेल तो आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचेल. यावेळेस फटका तितका चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतील. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. 14 या धावसंख्येवरती लागणारा धक्का क्रमांक 2.
दिगावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आहे. नुकतीच मला तर वाटतंय डीके याच क्रीडांगणावरती रील व्हायरल झाली होती, बरोबर? याच क्रीडांगणावरती जेव्हा ते टॉप 4 मध्ये मला तर वाटते क्वालिफाय झाले होते, त्या मॅच मध्ये जेव्हा सामना त्यांनी जिंकला होता तेव्हा मात्र त्या खेळपट्टीला ते नतमस्तक झाले होते. त्या विकेटला खरं तर त्यांनी स्पर्श केला, त्याच्या पाया पडले, त्या खेळपट्टीसमोर नतमस्तक झाले. कारण त्यांना माहिती आहे महत्त्व या खेळपट्टीचं. जी खेळपट्टी आपल्याला आनंद देते, जी खेळपट्टी आपल्याला विजय करते आणि जी खेळपट्टी आपल्याला ओळख देते, त्या खेळपट्टीसमोर नतमस्तक होणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. सामना संपल्याच्या नंतर त्या खेळपट्टी समोर तो नतमस्तक झाला आणि खरी एका सच्च्या खेळाडूची ओळख आहे. 1.4 षटकांचा खेळ संपन्न, धावसंख्या 16, धाव फलकावरती धावांची गती मंदावली, धावसंख्येवरती पूर्णविराम लागलाय, फुल स्टॉप. पुढचा बॉल, योगेशचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. इथे मात्र काय घडतंय, पंच पुन्हा एकदा वाईट चिखून करतायत, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय मला तर वाटतं गोलंदाजी मार्कवरती योगेश, आणि वारंवार त्याला अपयश येत आहे. कुठेतरी व्हाईट बॉल रेशो देखील वाढतो, डॉट बॉल देखील त्याने हाताळलेत. असं नाही की त्याने खराब गोलंदाजी केली, पण लाईन पासून वारंवार भरकटतोय. तिसरी एक्स्ट्रा रन या ओव्हरमधली तो खर्च करताना आपण पाहतोय. गोलंदाज होतो सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. योगेशचा चेंडू यावेळेस देखील अप्रतिम यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज होईल बाद. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मला तर वाटतंय तिसऱ्या क्रमांकावरती, चौथ्या क्रमांकावरती आला होता तन्मय, तो होतोय बाद. धावा फलकावरती 17चा खतरा खरतर कोणाला होता आणि तो आपल्याला पाहायला मिळाला. कलम संघाला 17चा खतरा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालंय वारंवार. सडन फॉलोअप विकेट आपल्याला पाहायला मिळतं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट जरूर इथे संपादित केले. ते गोलंदाज योगेशनं 3 डॉट चेंडू हाताळले, 2 विकेट संपादित केलेत आणि 3 एक्स्ट्रा धाबा वाईटच्या स्वरूपात त्याने खर्च केल्यात. ऑन साइडला स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. षटक क्रमांक दुसरा संपन्न. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 17 लॉस ऑफ 3. 17 3 गड्यांचा मूव. मध्ये आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर कलम संघाला पाहतोय. खरं तर राहुल सर ज्या संघापुढे लागतं ते संघ घातक आहेत की का असंच वाटतं. चेंज द गेम वडवली बी. जय बजरंग गोरसे बी. त्यानंतर RF11 भावाले बी. येस, मोस्ट वेलकम सुशांत म्हात्रे, तुमचं स्वागत आहे. युवा उद्योजक भावालेचे तुम्ही पाहतात नेहमी. भावाळे ब संघ जेव्हा जेव्हा क्रीडांगणावरती उतरतो तेव्हा आवर्जून त्यांची उपस्थिती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांची थार मात्र नेहमी ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नवनाथ आडव्या बॅटनं ऑन साइडला पुल करायचा होता, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. पंच रिव्ह्यू व्हाईट बॉलसाठी. ऑनफिल्ड अंपायर काय असेल? ओके, ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू आहे. गोलंदाज मात्र वाटते समोर आला होता DK पंच, तुम्ही पाहताय. येस, व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय, चेक करायचं आहे कंट्रोल रूममध्ये. आणि नेहमीच भावाळे ब संघ जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये येतो
अगदी राहुल चव्हाण यांनी एक फोन कॉल केला भाबाळे ब संघाला, तर मात्र तो संघ कोणत्याही प्रकारची हयगय न करता लगेचच या बदलापूर नगरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. राहुल चव्हाण म्हटलं की तुम्ही त्यांना 16चा पोल सांगा, 32चा पोल सांगा, 64चा पोल सांगा. A1 जोडीमध्ये ती ताकद आहे. राहुल चव्हाण मॅडी दुले यांच्यामध्ये ती ताकद आहे तो पोल कंप्लीट करण्याची. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. भाबाळे ब संघ अगदी एका फोन कॉलवरती राहुल चव्हाण सरांच्या या क्रीडांगणावरती उपस्थित झाला, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करू. आणि नेहमीच त्या संघाला पुरस्कृत देखील ते करत असतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. RE11 खरं तर मॅडी धुळे यांचे चिरंजीव, त्यांचं नाव खरं तर या संघाने आपण पाहतोय, कारण मॅडी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. ओहो, यष्टा उद्ध्वस्त, त्रिफळाची दांडी गोल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला तर बट इट्स वाईट बॉल. पंच दंडित करतात गोलंदाजाला. धावसंख्या बऱ्याचशा कालावधीनंतर पुढे आली आहे. धावसंख्या आपण पाहतो आता 18 या आकड्यावरती. गेले जर तुम्ही या षटकातील 3 चेंडू आणि या पूर्वीच्या षटकातील 2 म्हणजे जवळपास 5 चेंडूंवरती खरं तर धावफलक हल्लं नव्हतं, पण अखेर मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात धाव आली. कळंब संघ अडचणीत सापडलाय. तारणहार कोण बनेल पण नाही. भाबाळे बस संघ आपण पाहिलं तर भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं, रायगड जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त कामगिरी करताना या संघाला आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास 17 ते 18 ट्रॉफीज या गावामध्ये आलेल्या आहेत आणि 11 वेळा संघ फायनल पर्यंत पोहोचला तुम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे मोठे संघ जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतात तेव्हा मात्र ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी वाढते, क्रीडांगणावरती उपस्थित प्रेक्षकांची गर्दी वाढते. आजही आपण पाहिलं तर आत्ताही 2 वाजून 28 मिनिटं जवळपास झालेली आहेत, पण प्रेक्षकांची गर्दी काही केल्या कमी होणार नाहीये. गोलंदाज होतो सज्ज पुन्हा एकदा. स्पर्धी विकेट कट करायचा होता, संपर्क झाला नाही. इट्स अ बॅलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जातोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 पूर्ण. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 फॉर लॉस ऑफ 4 आफ्टर थर्ड ओव्हर वाईल बॅटिंग इन सेकंड सेशन. 62चा पाठलाग करायचा कळंब संघाला आणि पूर्णपणे संघ अडचणीत सापडलाय. अखेरचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि येणाऱ्या अखेरच्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 43 धावांची गरज. येस श्री 11 चेंज द गेम वडवली बी संघाला विनंती असेल की संदेश आपण या. चला लगेच टॉस साठी तयार राहा. बघा कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ इथे आपल्याला गमवायचा नाहीये. प्लीज विनंती आहे. श्री 11 चेंज द गेम वडवली बी संघ. विकास दादा असाल तर या लगेच आपण. शुभम, काबा, संदेश, कोणता खेळाडू इथे उपस्थित असेल आपण टॉस साठी यायचंय. ना मोस्टली सँडी येतात टॉस साठी. बघा लगेच. गोलंदाज सज्जता पुन्हा एकदा. मुकादमला पण पाहतोय. मुकादम गोलंदाजी मार्क वरती म्हणून बॉलला अडवलंय. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत. अविनाशला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग. धावसंख्या आपण पाहतोय 20. पण हास्यमय वातावरण सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आहे. प्रशांत मला वाटतं फार दमलेत. tenniscricket.in ऑपरेटर तुम्ही पाहतात. यावेळेस देखील प्रचंड गती आहे.
वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं उत्तम उदाहरण देतो मैदानामध्ये मुकादम. शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक हे नेहमी हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं. आता आपण इथं म्हणू शकतो की फक्त औपचारिकता शिल्लक. फॉर्मॅलिटीज आर लेफ्ट, फॉर्मॅलिटीज आर बिंग कम्प्लिटेड. औपचारिकता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये. आता फॉर्मॅलिटी शेष त्या पूर्ण करताना आपण पाहतोय. वीस धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळलाय यावेळेस, पण चेंडू बघा कुठे, खेळायचं कुठे होतं आणि बॉल कुठे गेला. अखेर का होईना धावा तरी येत आहेत. चौकार येतोय. फार उशीर आला, लेट पण थेट. पण नेहमी आम्ही सांगतो की वेळ गेली, सत्ता गेली, मग कार्यक्रम संपला. 24 धावा 24. आणि विनोद सरांनी नक्कीच एक दिवस उल्लेख केला होता या गोष्टीचा की जत्रा संपल्याच्या नंतर दुकान मांडून काय अर्थ आहे. आणि तेच आता आपण पाहतोय. नाही, हे फटकेकर तर आत्मविश्वास वाढवतील, पण यावेळेस विकेट मिळेल गोलंदाजाला. फलंदाजी ते होईल बाद. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. निम्मा संघ गारात. कमॉन. या चला लगेच संदेश यायचंय. संदेशसाठी गणेश म्हात्रे यांच्या भरपूर शुभेच्छा आल्यात. बंदूक बैलाचे करतर मालक. औपचारिकता पूर्ण. सामना संपला. मॅच फिनिश. आणि येस आरिफ 11 भावाळी ब संघाने सामना जिंकला. अभिनंदन, अभिनंदन सुशांत म्हात्रे. करतर जेव्हा जेव्हा भावाळी बस संघ मैदानामध्ये असतो तेव्हा मात्र आवर्जून ते जरूर त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्या संघासोबत नेहमी येत असं आमचे बंधुतुल्य मित्र. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आम्ही करू. आणि येस सामनावीराकडे आपण लगेच वळतोय.